आपल्याकडे जनरली म्हणजे भारतामध्ये तरी सगळ्या गोष्टी खूप नॅचरल गोष्टींवरती अवलंबून असतात. आपण नैसर्गिक गोष्टींचा आपल्या खाद्यपदार्थांमध्ये नेहमीच वापर करतो. म्हणजे अगदी आपले कुठलेही विधी असो, म्हणजे तुळशीची पूजा असो किंवा अगदी लग्न समारंभ असो, त्या सगळ्यामध्ये नैसर्गिक गोष्टींचा खूप वापर होतो, अगदी आपल्या खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा. आणि तसं आपण लोकांना सांगितलं की त्यांचा त्या गोष्टीवरती, त्या प्रोडक्टवरती अधिक विश्वासही बसतो. मला असं वाटतं की आपण ज्या फळाचा ज्यूस करणार आहोत त्या फळाचं चित्र त्या जाहिरातीमध्ये असेल तर अधिक चांगलं दिसेल. शिवाय एखादी गृहिणी अत्यंत घरगुती पद्धतीने त्याचा ज्यूस काढतेय असं काहीतरी चित्र असलं पाहिजे, म्हणजे लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसतो. आपण आपल्या क्वालिटीवरती नेहमीच मेहनत घेतो, ती तशीच राखण्याचा प्रयत्नही करतो. मग अशा वेगळ्या गोष्टी, वेगळे रंग, म्हणजे नुसता भपका दाखवण्यापेक्षा जे खरं आहे ते दाखवलं तर लोकांचा विश्वासही बसेल. आणि केवळ चांगली जाहिरात, चांगला आकर्षक रंग बघून लोक प्रोडक्ट्स विकत घेतीलही. पण लोकांनी एकदा प्रोडक्ट विकत घेऊन आपल्याला थांबायचं नाहीये, तर त्यांनी ते वारंवार घ्यावं यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. म्हणून मला असं वाटतं की जाहिरातीतनच आपल्याला लोकांना विश्वास दिला पाहिजे. क्या बात है मैम, फैंटास्टिक आइडिया. रियली गुड. थँक यू. Actually, that's a fantastic idea. Good, Radhika. I liked it. I like the idea too. Let's go with this. ते म्हणतात ना डॅड, मार्केटमध्ये जसा देश तसा वेश तशी आयडिया आहे. वेल, सो डन. आपण राधिकाची कॉन्सेप्ट फायनल करतोय. राईट माया? थँक्यू सो मच राधिका. अहो बाबा, थँक्स काय, मला असं सुचलं म्हणून बोलले. बरं, मला उशीर होतोय, निघू मी? ऑल राईट. See you. दीक्षित, तुम्ही माझ्या कॅबिन मध्ये. येते. बाय बाय. Bye. काकूबाई वाटत होती ना माझी बायको तुला, आहे की नाही हुशार? हा, जरा जास्तच हुशार आहे तुझ्यासारखी. ऑफिस. बाय बाय. बोल गुरु. अरे केड्या, तू माझा फोन का नाही उचलत आहेस? अरे फोन सायलेंट वर होता. त्या दोघी आहे ना सतत फोन करतायत मला, ममा आणि शाने आहे म्हणून. ते तू मला सांग, आत्ता कुठे आहेस तू? मी काय, मी माझ्या घरी आहे. अरे मी तुला सांगितलं होतं ना यांना घराबाहेर काढलं की मला फोन कर म्हणून. अरे हो, विसरलो. सॉरी सॉरी सॉरी. अरे पण तू फोन कशाला करायला सांगितला होता मला? केड्या, असं काय करतो? आपलं ठरलं होतं ना बाबा. मी तुला काय मी काय हिब्रू भाषेत सांगितलं होतं का की मी घरातून बाहेर पडलो की घर लॉक करणार आहे, मला या दोघींना घराबाहेर ठेवायचं आहे, त्यामुळे तुझ्या इथून त्या बाहेर पडले की तूही घर लॉक कर आणि बाहेर पड. सांगितलं होतं ना, आपलं ठरलं होतं ना यार. बाहेर पडू? पण मी बाहेर पडून जाऊ कुठे? आता तेही मीच सांगू का तुला? अरे जा ना, कुठेही जा, आधी घर लॉक कर आणि बाहेर पड. कळती मार, कळलं? म्हणजे त्या इकडे आलं तर मी इथे नाही, त्या तिकडे गेलं तर तू तिकडे नाही, म्हणजे दोन्ही घरच्या पाहुण्या उपाशी आणि आपण गाव तुपाशी. जा लवकर जा बाबा. हो हो हो, चल बाय. आय होप यू आर नॉट अपसेट माया. कशाबद्दल? तुझी सजेशन डावलून मी राधिकाची कॉन्सेप्ट अप्रूव्ह केली म्हणून. हा ना, दॅट्स कम्प्लिटली फाईन. इनफॅक्ट मलाही तिच्या आयडियाज पटत होत्या. आणि तसंही ती एका कंपनीची ओनर आहे, राईट? आणि इकडच्या मार्केटबद्दल तिला जास्त आयडियाज आहेत. दॅट्स इट. एक्झॅक्टली. हो मॅम, राधिका मॅमचा इथल्या मार्केटचा अभ्यास खरंच चांगला आहे. सर, तुम्ही आपल्या कंपनीच्या इंडियामधल्या एक्सपान्शन बद्दल काहीतरी बोलत होतात. ओ येस. राधिकाबद्दल बोलण्याच्या नादात ते राहूनच गेलं. हे बघ, एसबी ग्रुपचा जसा युएस मध्ये जम बसलाय ना, तसाच इंडियात पण बसायला हवा असं मला वाटतं. आणि म्हणूनच मी तुला मुद्दाम बोलवून घेतलंय. तुम्ही मला फक्त तुमची स्ट्रॅटेजी सांगा, ती फॉलो कशी करायची, आणि इनफॅक्ट हाऊ टू टेक दॅट अहेड ते मी बघते. हे बघ, लेट्स बिगिन विथ आवर टाउन ब्रांच. ती ब्रांच म्हणजे आपली सगळ्यात वीक लिंक होती.
इनफॅक्ट ती ब्रांच बंद व्हायच्या मार्गावर होती. अलीकडेच मी एका माणसाला ती सांभाळायला नेमलंय. ओके. पण मला वाटतं इफ यू लुक इन टू इट आपल्याला नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील. अनडाउटेडली. यू स्टे रिलीव्ड. ओके, तुम्हाला जसं हवंय तसंच होईल. आय ट्रस्ट यू कम्प्लिटली. सो हिअर्स द फाईल. ह्याच्यामध्ये ऍड्रेस आहे आणि बाकी सगळे डिटेल्स आहेत. सो लुक इन टू इट राईट अवे. ऑलराईट. बोल सौमित्र. काय काय हा काय काय झालं म्हणजे तू ते पिकनिकला क्रिकेट खेळल्यापासून सिक्सर मारायची सवयच झाली आहे तुला बहुतेक. हा सिक्सरवर सिक्सर झाले आहेत इथे सगळेजण कौतुक करतायत तुझं. तू पण ना सौमित्र. अगं खरं तेच सांगतोय. पण खरंच राधा काय भन्नाट आयडिया दिलीस तू. मस्त. बास आता त्यावेळेला जे सुचलं ते सांगितलं. पण ना मला जरा टेन्शनच आलंय रे. कसलं टेन्शन. काय नाही, आधी माया बोलली, तिनं सुचवलं तेही चांगलंच होतं, पण मी सुचवलं ते सगळ्यांना आवडलं. तिला जरा विचित्र वाटलं का रे. वेडीस का तू. काही काय डोक्यात आणतेस. उलट ती सुद्धा कौतुक करत होती तुझं. आणि तुला असं वाटलं असेल पहिल्या भेटीत की हिला फार ऍटिट्यूड आहे वगैरे, पण तशी नाहीये ग ती. ती जेवढी हुशार आहे ना तेवढीच मनाने पण चांगली. मग ठीक आहे. नाही, मला उगीच अपराधी वाटत राहिलं. अगं नको ग बाई. बरं मला अपराधीवरून आठवलं, टिफिन मध्ये काय दिलेस तू आज. तुझ्याकडे आहे ना टिफिन, मग उघडून बघ की. हो बघतो ते. बरं अपराधीवरून अजून एक आठवलं. मी काय म्हणतो. काही म्हणत नाहीयेस तू. उगीच काही ना काहीतरी कारण काढून मला फोन करण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुला माझ्याशी बोलायचंय. हो ना. ते पास झालं, आता कामात लक्ष दे. नंतर बोलते तुझ्याशी. हो ग बाई. बाय बाय. बाय. ये लीजिए सब HR का फाइल. HR नाही, मी अकाउंटच्या फाईल सांगितल्या. अकाउंट. आप यही तो बताए थे फाइल लेके आओ. यार याचं काय करू मी. अकाउंटच्या फाईल सांगितल्या होत्या. इथे अकाउंट्स लिहिलेल्या फाईल आणा. अकाउंट का फाइल चाहिए. अरे पहले बता देते, हमको क्या मालूम था. हम तो सोचे HR का चाहिए, हम उसके लिए लेके आए थे. अरे मिश्राजी जरा बघा ना तुम्ही, हे काय सांडून ठेवलंय. मी आज कधी नव्हे ते जरा बरे कपडे घालून आलो, म्हणलं सगळं ऑफिस चकाचक करू, तर तुम्ही परत घाण करून ठेवली. अरे आप चिंता मत कीजिए, पहले हम फाइल का देख लेते, बाद में साफ सफाई कर देते हैं. तिथे ऑलरेडी गोंधळ पडलाय. अरे पण ना, नाही तर काय, दिवसभर घरात नुसता पडून असतो. आज आता कुठे गेलाय कडमडायला कळत नाही. इडियट. अजूनही फोन स्विच ऑफच येतोय. शानू बेबी, मला ना एक सॉलिड डाऊट आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. आधी डाऊट ऐकून घे. असा डाऊट आहे की कॅरी आणि केड्याने मिळून हा प्लॅन केलाय आपल्याला असं बाहेर बसवायचा. सुंदरी आलं. तुम्ही दोघे जण इथे काय करताय. बसलोय, दिसत नाहीये का. मी तेच विचारतोय इथे काय बसलाय म्हणून. हे बघा, तुम्हाला तुमचं घर आहे ना, मग घरी जाऊन बसा ना. एक्सक्यूज मी, आम्ही इथे बसलो, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तुम्ही का मला प्रश्न विचारताय. आधीच तुम्ही सोसायटीला प्रॉब्लेम झालेला. लिसन मिशी, आधीच आम्ही डिस्टर्ब होत, आता अजून डोक्याची मंडई करू नको. शनाया, तू एक शब्द बोलू नकोस. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की मी सोसायटीचा सेक्रेटरी आहे म्हणून. मग काय, आम्ही काय करू. अरे तुमच्या मुलीला समजावायचं सोडून तुम्हीच उद्धटपणे बोलताय. उद्धटपणे बोल. बिनकामाचं डिस्टर्ब केलं नाही येऊन तर उद्धटपणे नाही बोलणार तर काय आरती करणार का. तुम्ही प्लीज जाओ. एकदा आधीच आपला खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तुम्हीच सोसायटीला एक प्रॉब्लेम आहात. अरे सोसायटीच्या बाबतीत तुम्ही किती प्रॉब्लेम क्रिएट केले तुम्हाला काही कल्पना आहे का. आता ते आता मधलंच बघा, त्या कोणत्या नगरसेवका बाई म्हात्रे,
त्यांची माणसं येऊन गेली. आज ते मेहता शेठ त्यांची माणसं येऊन गेली. तुमच्यामुळे सोसायटीला किती बदनामी सहन करायला लागते तुम्हाला काही कल्पना आहे? आत्ताच्या आत्ता मी सोसायटीची मीटिंग कॉल करतो आणि तुमचा सोक्ष लावून टाकतो. चला तुम्ही. हा चल चल चला चल गे बघूया काय करते तर. हु द हेल आर यू? हॅलो, कोण आहेस तू? मी गुरुनाथ सुभेदार. आणि आपण कोण? कम अगेन? नाही, तुम्हाला मी ओळखत नाही. आपण कोण? एसबी कंपनीच्या ऑफिस मध्ये उभं राहून हा प्रश्न मला विचारतोयस तू? ओके, लेट्स डू दिस. डू यू नो एसबी कंपनी? ऑफकोर्स मॅम. डू यू नो यशवंत बनहट्टी? ऑफकोर्स मॅम. Then you should know Maya. Now say. Of course, ma'am. Say. Loud, loud, loud. ऑफकोर्स मॅम. Yeah, good. एसबी कंपनीमध्ये यशवंत सरांनंतर जर कोणाचा शब्द पाळला जात असेल तर तो माझा म्हणजे मायाचा. गेटिंग इट? येस. गुड. पण मॅम तुम्ही इथे कशा काय? नाही, गेल्या काही महिन्यांमध्ये इथे कोणी फिरकलं पण नाहीये आणि मी कालपासूनच सगळं टेक ओव्हर केलं. म्हणजे आता इथली सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. आणि तुझ्यावर लक्ष ठेवायची जबाबदारी माझ्यावर. म्हणून गेटिंग इट? हे काय आहे? इज दिस इवन ऑफिस? ऑफिस आहे की गोडाऊन आहे? काय काय चाललंय? नाही, कालपर्यंत तर अजूनच वाईट कंडिशन होती मॅम. ते मी आणि हे जे आहेत आम्ही एकत्र मिळून सगळं आवरलंय. ही सगळी स्वच्छता केली आहे. इज इट? क्लीनलीनेस अँड टायडीनेस शुड बी बेसिक प्रिन्सिपल्स. एवढंही कळत नाही तुम्हाला? या ऑफिसमध्ये मी स्वच्छतेबाबत कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. गेटिंग इट? मी सांगतो ते करायला. प्लीज. आणि हा कोण आहे? कोण आहेस तू? काय करतोस इथे? हॅलो? वो अकाउंट्स फाइल्स. व्हॉट? नाही नाही मॅम, त्यांचं नाव मिश्रा आहे, मिश्राजी. ते इकडे पिऊन म्हणून असतात आणि त्यांनीच मला हेल्प केली आहे. त्यांना थोडं कमी ऐकायला तर म्हणजे ऑलमोस्ट येतच नाही. या वाढेवा. बाकी स्टाफ कुठे आहे? कुणी येणार आहे की नाही आज? नाही, स्टाफ नाहीये मॅम. कम अगेन? स्टाफ नाहीच आहे. कूल. म्हणजे ऑफिसचा स्टाफ नाहीये, ऑफिसचा नीट सेटअप झालेला नाहीये. कसं हँडल करणार आहात तुम्ही? कॅन यू प्लीज एक्सप्लेन मिस्टर व्हॉट? गुरुनाथ सुभेदार. या व्हॉटएव्हर, प्लीज एक्सप्लेन. कसं हँडल करणार आहात? तुम्ही आहात ना? कम अगेन? म्हणजे तुम्ही आहात ना गायडन्स करायला. तुम्ही गाईड करा आम्हाला. म्हणजे मला मी सगळं आता परत नव्यानं सुरू करेन मॅम. सगळं नवीन जोमानं सुरू करेन मी. लेट्स सी. उद्या येणार आहे मी याच वेळेला. तेव्हा मला हे ऑफिस सारखंच वाटलं पाहिजे. गेटिंग इट? अँड यू प्लीज गेट अ शावर अँड काम. गॉड. या. हमारे बारे में क्या बोल रही थी? अंघोळ करून या म्हणाले उद्या. अरे चाय गिरा दिया तो उसमें गुस्सा क्या करना? अगली बार अच्छी चाय बना के पिलाएंगे. कैसी मैडम है? मिश्रा, या तुम. माझ्यानी यांची अशी नाटकं किती दिवस सहन करायची आपण? याच्यामुळे अख्ख्या सोसायटीची बदनामी होत आहे. तर काय, आधी त्या बायका सोसायटीत घुसल्या होत्या, आता गुड्ड मवाली कोणी पण घुसायला लागलेत. हो, आणि यांच्या ह्या अशा वागण्यामुळे आजूबाजूच्या सोसायटीतले लोक सुद्धा आपल्याला नावं ठेवायला लागलेत आता. ओ हॅलो, एक मिनिट हा. काय आम्ही काय चोरी वगैरे केली नाहीये इथे? अजून केली नाहीत पण करणारच नाही याचा काय भरोसा? बाहेर कोणाचे तरी पैसे पळवले आहेत म्हणून ती लोक इथं आली आहेत ना. अरे पण बाहेर आम्ही काही करू, ओके? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. या कोथिंबीरीच्या गड्डीला काय इतकं वाईट वाटतंय? काय? हो, पण तुमच्यामुळे ती माणसं सोसायटीत येतात त्याचं काय? ते काय नाही. माझ्यानी यांच्या अशा वागण्याचा आज सोक्षमोक्ष लागायलाच हवा.
तुम्ही सोसायटीचे सेक्रेटरी या नात्यानं काय निर्णय घ्यायचा घ्या. आमचं सगळ्यांचं मत आहे, आता ही पिढा आपल्याला या सोसायटीत नकोय. हे जर असं सुरू राहिलं तर आमच्या बायका मुलींनाही घराबाहेर पडता येणार नाही. पाहिलं शनया, तुम्ही दोघेही इथे कोणालाही राहायला नकोय, तेव्हा ताबडतोब इथनं निघायचं, नाहीतर वॉट? नाहीतर मी तुम्हाला इथून हाकलून देईन. मी ओनर आहे इथे, ओनर. येस, मी तो फ्लॅट ओन करते, विकत घेतलाय स्वतःच्या पैशानी. येस, हे घर माझ्या शनू बेबीच्या नावावर आहे. तिने विकत घेतलंय रोख पैसे देऊन. त्यामुळे कोणीही तिला सोसायटीतून बाहेर काढू शकत नाही, कळलं? हे असं काहीही होऊ शकत नाही. तुम्ही सोसायटीच्या विरोधात वागलात तर सोसायटी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट करू शकते, आणि त्यात जर तुम्ही दोषी आढळलात तर सोसायटी तुम्हाला इथून हाकलून देऊ शकते. तेव्हा ही लास्ट वॉर्निंग आहे असं समजा आणि निघायचं बघा. मम्मा, मला माहिती आहे यांच्या डोक्यात काय. हा मिशी उगाच उड्या मारतो. चल, बोरिंग लोक. मिशी काय विचित्र बायको आहे. हो बघा ना, आपलं काही म्हणणं ऐकून घ्यायलाच तयार नाही आहेत त्या. तुम्ही आता काही काळजी करू नका, आता त्या दोघी आहेत आणि मी आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला आत्तापासून मार्च एंडिंगच्या कामाला सुरुवात करायची. माझं सीएशी बोलणं झालंय तसं. करेक्ट आहे. आपण त्या संदर्भात एक मीटिंग घेऊया. येस. आनंद भाऊजी आणि पानवलकर सर आले ना की त्यांना मला अनेक गोष्टी सांगायच्या आहेत, काही अपडेट्स घ्यायचे आहेत त्यांच्याकडनं, ते करूया. आणि मॅडम, देशपांडे ब्रदर्सच्या मी काही फाईल्स काढून ठेवल्यात, त्याच्यावर तुमची सही हवी. हां ठीक आहे, घेऊन या. आणि आनंद भाऊजींना त्याच्या प्रेझेंटेशन बद्दल पण सांगायचं आहे आपल्याला. या लुक इनटू इट. ठीक आहे, सॉर्टेड. लागूया कामाला. चल. मॅम, मला एक बोलायचं होतं. बोल ना जेनी. मॅम, ॲक्च्युली मी आणि आनंद सर तुमच्याबद्दल बोलत होतो त्या दिवशी. म्हणजे आय जस्ट थॉट की इट्स जस्ट अ सजेशन. म्हणजे सांग ना जेनी, काय प्रॉब्लेम आहे? जे बोलायचं ते मोकळेपणानं बोल. मॅम, कसं आहे ना, मी आणि आनंद सर मॅरेजच्या आधीपासूनच एकमेकांना ओळखतो, बट स्टील थिंग्स चेंज ना. लग्न झाल्यावर सगळं चेंज होतं. आय एम शुअर यू अंडरस्टँड दॅट. मला आता ऑफिसचं काम बघून घरीही लक्ष द्यावं लागतं. तसंच मॅम, सिमिलरली तुम्हालाही करावं लागत असेल. आय एम शुअर. म्हणजे कंपनी, घरी लक्ष द्यायचं, अथर्वची रिस्पॉन्सिबिलिटी, एवढं सगळं. जेनी, तुला नेमकं काय म्हणायचंय? मॅम, एका व्यक्तीने इतक्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं इज प्रॅक्टिकली लिटल डिफिकल्ट. तर व्हॉट वी वर थिंकिंग इज, म्हणजे इट्स जस्ट अ सजेशन हा, की आपण सगळी कामं जर डिवाइड केली सगळ्यांमध्ये इक्वली आणि प्रत्येकाला एक रिस्पॉन्सिबिलिटी दिली तर सगळे आपली कामं व्यवस्थित करतील. अँड देर वोंट बी एनी मिस्टेक्स. चुका होणार नाहीत आणि प्रॉब्लेम्स पण जे येतात ते येणार नाहीत. कारण मॅम, सगळा लोड तुमच्यावर येतो. सो वी वर जस्ट थिंकिंग की थोडा लोड जर कमी करता आला. मॅम, मी काही चुकीचं बोलले का? नाही, बिलकुल नाही. इनफॅक्ट बरोबर बोलतेस तू. जेनी, तुमच्या या सूचनेचा मी नक्की विचार करेन. थँक्यू मॅम. थँक्स. सो शॅल आय लीव?